अरे मला धरा कोणीतरी, मी चक्कर येऊन पडेल नाही तर. अरे आता तुम्हाला दोघांनाही कुठेही जायची गरज नाहीये मुलांनो. म्हणजे म्हणजे आम्ही तुमचं नातं मान्य केलंय. येस, आय नो देशपांडेज आणि केतकर्स दे आर लिटिल डिफरंट, बट दॅट्स ओके. एकमेकांची संस्कृती आम्ही मान्य केलीये केवळ तुमच्यासाठी. So, can't you see? Look at this. Indian wear and all. Western wear. This is like a symbolic gesture, you see. भारी भारी आहेत ना. बघू दुसरा हात. परफेक्ट झाल्यात ना. हो, कशा वाटतात? खूप छान आहे. आणि तुझ्या हातात तर एकदम शोभून दिसतात. आवडल्या ना ग? हो. नाही बघितलंस का, माझ्या सुनेसाठी खास बनवून घेतले मी. तसं रिअली ब्युटिफुल. माझ्या मॉम इन लॉच्या बांगड्या होत्या, त्या मेल्ट करून या बनवून घेतल्या. आता सांभाळून ठेव. हो. नाईस. Benchmedics, हाँ? चिमटा कट चिमटा. I think I'm dreaming. सावई बाबू अहो असं कळवळायला काय झालं? नाही काही नाही. ठीक आहे. अरे वा सई, तुझ्या हातातल्या बांगड्या मात्र छान दिसतायत बरं का. सोन्याच्या आहेत का? हो अप्पा, नचिकेतच्या आईनी दिल्यात मला. अरे वा, म्हणजे होणाऱ्या सुनबाईंचे लाड आतापासूनच सुरू झालेले दिसत आहेत. पण ह्या बांगड्या खूप महागड्या दिसत आहेत. जरा सांभाळूनच वापर बर का. हो अप्पा. नाही डोंट वरी, नीट वापरेल ती. शी इज क्वाइट रिस्पॉन्सिबल. ठीक आहे. पण आमच्या विहीणबाई कुठे आहेत? वर टेरेसवर आहेत. काही काम होतं का? नाही काम असं काही नाहीये, पण मी त्यांच्यासाठी अर्धा पेरू घेऊन आलोय आमच्या बागेतला. आलोच. वा, अप्पांनी पेरू पण अर्धाच आणला. ए दिगंबर गप्प बस. गवईनी मस्करी करतोय. ए पण नचिकेत, छान आहेत ना बांगड्या? छान आहेत. तुम्ही इथे काय करताय? आमच्या बागेतला अर्धा पेरू घेऊन आलोय तुझ्यासाठी. अर्धा पेरू? हो, अर्धा पक्ष्यांनी खाल्ला, मग उरलेला अर्धा जरा स्वच्छ करून कापून घेऊन आलोय तुझ्यासाठी. म्हटलं वाया जायला नको. वायात जाणार होता तर मग तुम्हीच खायचं होता ना. आणि तसंही मला पेरू आवडत नाही. अरे बापरे, मग हे आधीच कळलं असतं तर असाच अर्धा चिक्कू पण होता, तो घेऊन आलो असतो. प्लीज लीव दिस चिक्कूज अँड पेरूज असाइड अँड टेल मी व्हाय हॅव यू कम हिअर? आपलं काम झालंय का नाही ते बघायला आलोय. काम झालंय. सईच्या हातात बांगड्या बघितल्या आणि तेव्हाच माझी खात्री झाली की तू काम अगदी चोख आणि बिनबोभाट पार पाडलेला आहेस. बट नाव इट्स युअर टर्न मिस्टर केतकर. मी दिलेल्या बांगड्या जाऊन लपवा आता. नाही, तू अगदी निश्चिंत राहा. बघच तू त्या बांगड्या कशा शिटाफीनं लपवतो ते.
आणि मग त्या बांगड्या हरवल्या म्हणून तुझं ते कार्ट म्हणजे नचिकेत सईवर चिडेल आणि मग दोघांमध्ये मोठं असं भांडण होईल. दॅट्स राईट, आय एम वेटिंग फॉर इट. आणि ह्या भांडणामुळे त्यांच्यात पहिली ठिणगी नाही पडली तर आप्पा केतकर म्हणून नाव नाही लागणार. लक्षात असू देत. अरे हो, आता आपली ही जी काही युती झालेली आहे तिचा मान राखण्यासाठी तुला हा अर्धा पेरू खायलाच हवा. काय त्या पेरूचं? बरं ठीक आहे, ठेवा, मी नंतर खाईन. नाउ यू जस्ट कॉन्सन्ट्रेट ऑन द बँगल्स. ओके? हो, आता फक्त एकच लक्ष, सईच्या हातातल्या बांगड्या. अरे आप्पा, वा, अगदी छान तयार झालीस बरं का. सुंदर दिसतेस बाळा. धन्यवाद आप्पा. आप्पा, ते मी आणि नचिकेत आज नाटक. हो, माहितीये मला. तू आणि नचिकेत दोघे मिळून तुम्ही नाटकाला जाणार आहात. जा 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 जा. काय नाटक बघण्यासारखा दुसरा आनंद नाही. हो, म्हणून मुद्दाम त्याला घेऊन जाते. हो, बरोबर आहे. त्याला ही मराठी नाटकाची गोडी लागायलाच हवी. हो, नक्की आवडेल त्याला नाटक. हो. हा नचिकेत, बोल ना. अच्छा, तू आलायस का खाली? हो हो, मी तयार आहे. मी आलेच. हा आप्पा, हा? मी निघू का? नचिकेत खाली वाट बघतोय माझी. हो, निघ हा? लवकर. आता पडणार पहिली ठिणगी. आजच्या दिवशीच हे मला बघायला आले होते, पण यांच्या काहीच लक्षात नसतं. लग्नाचा वाढदिवस पण विसरतात. मग हे लक्षात असणं शक्यच नाही. ही धुवायची बंडी इथे कुठे अडकवून ठेवली? चक्क सोन्याच्या बांगड्या आणल्या यांनी माझ्यासाठी. म्हणजे यांच्या लक्षात होतं. कमाल आहे बाई, केवढा खर्च केला यांनी माझ्यासाठी. आता यांना घालूनच दाखवते. अगं किती छान आहे. अहो अहो, तब्येत बरी आहे ना तुमची? हे काय चाललंय तुमचं? इश्य,
हे बघा, सोळावं लागल्यासारखं वागू नका. आता तुम्हाला हे असं वागणं शोभतं का या वयाला? अहो, इतकी सुंदर भेटवस्तू आणलीत तुम्ही आणि मला सांगितलं सुद्धा नाही. कोणती भेटवस्तू आणि कशासाठी? अहो, 51 वर्षापूर्वी आजच्याच दिवशी आपला बघण्याचा कार्यक्रम झाला होता, म्हणूनच आणलीत ना ही भेटवस्तू. मला तर सुखद धक्का बसलाय बाई. मलाही धक्का बसलाय. हा? म्हणजे तुमचं हे वागणं बघून. इश, सौभाग्यवती, खरं म्हणजे ह्या बांगड्या तुमच्यासाठी नाहीच आहेत. म्हणजे आता या वयात काय माझ्यासाठी सवत आणणार आहात का? हा? गप्प बसव. अहो, सांगा ना, कुणासाठी आणल्यात बांगड्या? नाही, आणल्यात तुमच्यासाठीच, पण पण काय? नाही, नंतर मला असं जाणवलं, म्हणजे ह्या बांगड्या घेतल्यानंतर की काहीतरी मोठं असं आणायला हवं होतं. सोन्याहून मोठं म्हणजे हिऱ्याच्या बांगड्या आणणार होतात की काय? अगं बाई, एवढंही करू नका हो, मी चक्कर येऊन पडेन. नाही नाही नाही, मला वाटतं काय की मी ह्या बांगड्या बदलूनच आण. अहो अहो, नको नको हो, नको. अहो, प्रेमात किंमत बघायची नसते हो. आणि सोन्याच्या आणल्यात हे काय कमी आहे का? असं ते आवडल्या मला, याच ठेवते मी. असं नका करू द्या इकडे. अहो, नका एवढा विचार करू, खरंच आवडल्यात मला. बरं, मी त्या नचिकेतच्या आईकडे जाऊन येते जरा. आता तिकडे कशासाठी जाताय? अहो, त्या दीक्षित वहिनींकडे सत्यनारायणाची पूजा आहे ना, त्याचं आमंत्रण करून येते. इश. अहो अहो अहो, मिसेस केतकर, शुगर किती? घाला 2 चमचे. मला बाई चहा गोडच लागतो. Here is tea for you. मिसेस केतकर, मिसेस दीक्षितांनी इन्व्हाइट केलंय मला फॉर दॅट पूजा दॅट दे हॅव. आय एम गोना कम. मी येणार आहे त्यांच्याकडे. हो, या या. अहो, त्या निमित्ताने तुमच्याही थोड्या ओळखी पाळखी होतील. राईट. अहो, तुम्ही चहा घ्या ना, गरम गरम चहा आहे. प्लीज हॅव. म्हणजे मी मगासपासून बघतीये, तुम्ही हात मागे ठेवून अशा का बसलायत? कुणाला सांगणार नाही ना? नाही. काय? अहो, 51 वर्षापूर्वी आजच्याच दिवशी आमचा कांदे पोह्याचा कार्यक्रम झाला होता. That's great. पण 51 वर्षानंतर आजच्याच दिवशी हात मागे घेऊन बसण्याची पद्धत आहे का तुमच्यात? नाही हो, पण ना, यांनी माझ्यासाठी एक छानशी भेटवस्तू आणली आहे. हो, दॅट्स सो स्वीट. काय दिलंय बघू ना मला. या बांगड्या. ह्या बांगड्या, ह्या बांगड्या म्हणजे? ह्या बांगड्या किती छान आहेत, आवडल्या मला. यांनी तर मला ही भेटवस्तू आणून सुखद धक्काच दिला बाई. मला पण. मला पण हे खूप आवडलं की त्यांनी तुम्हाला असं सरप्राईज दिलं. मस्त वाटलं ना? मस्तच ग. या वयात कोण देतो बायकोला एवढी मोठी भेटवस्तू? पण अचानक यांना काय सुचलं कुणास ठाऊक. बरं, मी निघते. बोलण्यात खूप वेळ गेला बाई. पुढच्या वेळी चहा घे ना. मिस्टर केतकर खरंच वेडे आहेत का? रावती, रावती, मिस्टर केतकर, मी सांगतो काय झालं ते. तेच विचारतेय, काय झालंय? काय आहे, आमच्या सौभाग्यवतींनी कपाटात त्या बांगड्या बघितल्या. त्यांना वाटलं मी त्यांच्यासाठीच आणल्या आहेत. माय गॉड, असं कसं वाटलं त्यांना? मिस्टर केतकर, आता लवकर जा आणि कपाटात त्या बांगड्या पुन्हा होत्या तशा लपवून ठेवा सई यायच्या आत, नाहीतर आपला सगळा प्लॅन फ्लॉप होईल. नाही नाही, हे बघ, मी इथं असताना आपल्या कुठल्याही कामाचा फज्जा उडणार नाही. लक्षात असू दे. जातो मी.
ओ गॉड, एकापेक्षा एक नमुने भरले त्या केतकरांच्या फॅमिलीमध्ये. नाही पण छान होता आपल्या आजचा. मराठी प्लेस मी असे फार बघितले नाहीत, बट दिस वॉज रिअली गुड. हो ना, खूप दिवसांनी असं सभागृहात जाऊन नाटक बघितलं. छान वाटलं नाटक बघून. अगं देवकी, चहा आणतेस ना? आणते आणते. नचिकेत, आजी तुझी आता आजे सासू होणार आहे. आता तरी तिला देवकी म्हणणं सोड. ती माझी आजे सासू झाली तरी तिचं नेम चेंज होणार आहे का? पण तिला काय प्रॉब्लेम नाही, शी इज कूल. अरे वा, नाटक बघून लवकर आलात तुम्ही घरी. हो आपण लवकर कसलं, 3 तास ओढतो नाटक. हो ना, आणि स्टार्ट व्हायला थोडा उशीर झाला म्हणून वेळ लागला. वेळ कुठं लागला, थोडा वेळ अजून लागायला हवा होता. म्हणजे मी म्हणतोय की नाटक संपल्यानंतर तुम्ही कुठे फिरायला का नाही गेलात? अरे हेच वय असतं, एकदा संसाराला लागलं की मग वेळ कुठे मिळणार आहे? या आय नो. पण आप्पा, नाटक बघूनच आम्ही इतके खुश झालो ना की आम्हाला लगेच घरी यावंसं वाटलं. वा, आजच्या दिवसातली एकच बेस्ट गोष्ट होणं बाकी आहे. कोणती? देवकीच्या आजचा चहा. तो झाला की आय डिक्लेअर की आजचा दिवस छान गेला. सौभाग्यवती आतमध्ये चहा करतायत का? मी आलोच. सौभाग्यवती, द्या ते इकडे माझ्याकडे, मीच देतो. अहो असू दे ना, मी देते. नको, अहो तुम्ही दिवसभर इतकी कामं करत असता. हा ना, मीच देतो तो चहा. तब्येत बरी आहे ना तुमची? हो. नाही, कधी स्वतःसाठी पाणी घेत नाही तुम्ही, आणि आता चक्क त्यांना चहा नेऊन देताय. ओ, मी काही वाईट तर काम करत नाहीये ना. आणा ते पेले इकडे. आणि असं करा, तुम्ही छानस असं काहीतरी खायला करा. बरं बरं, करते. अहो काय? अहो, तुम्हाला एक सांगायचं होतं जरा. काय? मला असं वाटतंय की तुमच्यासाठी चपलाहार करावा. अहो, एका दिवसात एवढे धक्के मी नाही सहन करू शकत हो. आधी बांगड्या केल्यात, आता चपलाहार करतो म्हणताय. काय झालंय तरी काय तुम्हाला? नाही अहो, मी तुम्हाला खरंच सांगतोय की ह्या बांगड्या देऊन आपण चपलाहार करूया छानसा. काय आहे, बरीच वर्ष झाली तुम्हाला मी काही दागिना केला नाही ना, म्हणून म्हटलं हारच करूया आपण. अहो नको हो चपलाहार, माझ्यासाठी तुमची भावना महत्वाची आहे. भावना कुठे कळते तुम्हाला? अहो कळते मला तुमची भावना, पण ना या बांगड्या मला खूप आवडल्यात. या नाही देणार मी परत तुम्हाला. अहो अहो अहो, असं करू नका हो. ह्या बांगड्या मला द्या काढून तुम्ही. हे बघा, नाही, ह्या बांगड्या देऊन मी छानसा असा चपलाहार करतो. 2 दिवसाच्या आत आणतो मी. अहो नकोय मला चपलाहार. हे बघा, तुम्ही जर माझ्याकडून चपलाहार घेतला नाही तर मला खूप वाईट वाटेल हो. त्यापेक्षा आपण असं करूया ना, त्या बांगड्या देऊन आपण चपलाहार करूया ना. ऐकणार नाही ना तुम्ही? तुम्ही ना हल्ली वेगळेच वागताय. अगं देवकी, चहा मिळणार आहे का आज? हो हो, आणते आणते. द्या 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 तू. घ्या, तुमच्यासारखे हट्टी तुम्हीच. हो, चालेल. तो चहा नेऊन द्या त्यांना. द्या 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 द्या. घ्या जावई बापू, चहा घ्या. थँक्यू. जिंजर घातलंय ना? हो, घातलंय घातलंय. सई कुठे आहे? ती वरती चेंज करते. हो का? यांना काय झालं अचानक? काय माहिती. सई, थांब जरा. काय झालं अप्पा, काही काम होतं का? नाही, काम असं काही नाहीये, पण काय आहे,
अरे अगं तुझा चहा गार होतोय ना. हो अप्पा, तुम्ही वा पुढे, मी आलेच कपडे बदलून. ठीक आहे. अप्पा अप्पा काय झालं अप्पा? त्रास होतोय का काही? नाही थोडस असं गरगरल्यासारखं होतंय का मला. हो का? अप्पा मी तुम्हाला पाणी आणून देते हा, तुम्ही इथेच बसा. आणि वैद्यांना सुद्धा दूरध्वनी करते. अचानक कशी चक्कर आली तुम्हाला? मी आलेच. नाही मला काही कल्पना नाही त्याची, पण हे बघ बाळा तू काळजी करू नकोस. आणि वैद्यांना सुद्धा बोलवायची गरज नाहीये आता. हे बघ तू असं कर, तू माझ्यासाठी ओव्याचा काढा घेऊन ये, म्हणजे मला बरं वाटेल. हा मी ओव्याचा काढा घेऊन येते, पण तुम्ही इथेच बसा, उभे राहू नका. हा मी आलेच काढा घेऊन. हो आई 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 आई. या बांगडीला आत्ताच पडायचं होतं.